नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दिलेल्या वचनानुसार रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चक्क भैरीबुवाला. कोणाचं तरी नाव वापरून मच्छीमारांना त्रास देणार असाल तर याद राखा. माजी खासदार निलेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांना दिला इशारा. आणि अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे हे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारी. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांचं प्रतिपादन. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. 2 वर्षापूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले शिवसेनेचे रत्नागिरी नगरपालिकेतील पहिले नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी अखेर दिलेल्या वचनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नमस्कार. दिनांक 23 डिसेंबर 2016 रोजी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आज तागाय रत्नागिरी नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न केला. अनेकांची पर्सनली कामे केली, अनेक ठिकाणी विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत कोणाचाही कधीही अपमान केलेला नाही. प्रत्येकाचा मान सन्मान ठेवूनच वागण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या जनतेचे स्वागतसुद्धा, त्यांचे हॉस्पिटॅलिटी जी आपण म्हणतो तर ती सुद्धा व्यवस्थित केली. पाहुणचार व्यवस्थित केला. अशा परिस्थितीत त्यावेळेला जेव्हा शिवसेना पक्षातर्फे तिकीट देण्यात आलं होतं तेव्हा काही मुद्दे समोर ठेवले होते, काही अटी ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे मी माझ्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा श्रीदेव भैरीचरणी अर्पण केलेला आहे. त्यावेळेला श्रीदेव भैरीच्या समोर शपथ घेतली होती की 2 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होताच मी माझा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देईन म्हणून. त्याप्रमाणे 2 दिवस आधीच माझा पक्षाचा पदाचा राजीनामा दिलेला आहे. 2 वर्षानंतर मी राजीनामा देईन असं वचन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी जनता अथवा नेत्यांना नव्हे तर चक्क भैरीबुवाला दिलं होतं. आणि ठरल्यानुसार त्यांनी आज आपला राजीनामा भैरीबुवा समोर सादर केला. शिवसेनेच्या पक्षाकडून जेव्हा तिथे जी काही नगराध्यक्ष पदाची जेव्हा तिथे तुझ्या चरणी जी काही तिथे त्यांनी शपथ वगैरे घेतलेली वगैरे होती, तसा का 2 वर्षाचा कार्यकाल व्यवस्थित तिथे पार वगैरे पडलेला आहे. तसंच तुझ्या चरणी आले, तुझ्या उपमानाचं श्रीफळ, तसंच जेव्हा आता जे काही तिथे राजीनामा वगैरे जेव्हा तिथे जे काही देणार वगैरे तोही तिथे तुझ्या चरणी तिथे आणून दिलेला आहे. ते तू मान्य करून घे. तसंच जे आता या 2 वर्षात जे काही जेव्हा आता या कार्यक्रमामध्ये त्यांच्या हातून जे काही कामं वगैरे झाली असेल, लोकांची सेवा झाली, लोकांची जे काही जेव्हा तिथे सेवा वगैरे जेव्हा तिथे त्यांच्याकडून तिथे झाले वगैरे, तसं जे आता तिथे काय ते सेवा वगैरे करत असताना जे काही चुकबुल वगैरे झाले असेल तेवढ्या चुकीबुलीची जेव्हा तिथे माफी वगैरे करून, तसं जेव्हा इथून पुढे जे काही तिथे त्यांनी हाती घेतलेली कामं वगैरे असतील तीही कामं लवकरात लवकर आणि व्यवस्थितीने पार पडतील. या कामाबद्दल त्यांना तिथे कुठल्याही प्रकारचा त्रास, दगाफटका आणि नुकसान वगैरे जेव्हा तिथे होता कामा नये. दरम्यान आपण दिलेल्या शब्दानुसार रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या चरणी राजीनामा स्वखुशीने ठेवला असला तरी भविष्यात मी शिवसैनिक म्हणून काम करत राहीन असा विश्वास राहुल पंडित यांनी KTV जवळ बोलताना व्यक्त केला. त्या पक्षाचा पदाचा राजीनामा देताना माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही किंवा कोणत्याही प्रकारचं दडपण नाही. 2 वर्ष जे काम केलं त्याच्यात
विकास कामाच्या ह्याच्यात नगरपालिकेच्या ह्याच्यात थोडासा असमाधानी आहे. अजून सुद्धा भरपूर कामं अपूर्ण राहिलेत. पण निश्चितच पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेची सत्ता तर आहेच, पण शिवसेना म्हणून सगळेजण आमचे नगरसेवक जे आहेत ते अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत आणि सगळ्यांनी विकास कामाचा खूप चांगला धडाका लावलेला आहे. तर ती निश्चितच विकास कामं जी आहेत तर ती जनतेच्या विश्वासास पात्र राहतील अशा प्रकारची विकास कामे होतील याला मला विश्वास वाटतो. आणि ह्यापुढेही राहून माझ्या मनात कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे की मला कुठलं पद मिळणार आहे किंवा शिवसेनेकडून आणखीन काय मिळणार आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मी हा राजीनामा दिलेला आहे आणि ह्यापुढेही जाऊन शिवसेनेचे म्हणजे पुढच्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून मी निश्चितच शिवसेनेबरोबर राहणार आहे. गेली 23-24 वर्ष काम करत असताना शिवसेनेने मला भरभरून दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितच मी हा ठामपणाने सांगू इच्छितो की शिवसैनिक म्हणून मी कायम शिवसेनेचं निष्ठेने काम करतो. राहुल पंडित यांना खरोखरच वचनानुसार राजीनामा द्यायचा होता तर तो भैरीबुवाच्या मंदिराऐवजी लोकशाहीच्या मंदिरात दिला असता तर ते संयुक्तिक ठरलं असतं असं मत अनेकांनी व्यक्त करत हा राजीनामा म्हणजे शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचं म्हणाले. शिवसेनेचे नेते राहुल पंडित यांनी दिलेला राजीनामा नेते मंजूर करणार की पुन्हा त्यांनाच पदावर ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कोणाचं तरी नाव वापरून मच्छीमारांना त्रास देणार असाल तर याद राखा गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम वजा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी फिशरीज अधिकाऱ्यांना दिला आहे. मच्छीमारांकडे मागच्या 4.5 वर्षामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. परताव्याचा विषय असू दे, बाहेरच्या राज्यांची जी LED घुसखोरी चालली आहे ती अजूनपर्यंत रोज राजपर्यंत सुरू आहे. मच्छीमारांच्या अंगावर जाण्याचे प्रकार मत्स्य कार्यालयातून होत आहेत आणि याला कारणीभूत स्थानिक आमदार उदय सामंत आहे. मागच्या 15 वर्षापासून तुम्ही ऐकलं असेल अधिकारी एकाच जागेवर आहे. 15 वर्ष अधिकारी एका जागेवर राहतोच कसा, त्याच्या मागे ताकद कोणाची आहे हे आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. म्हणून त्यांना मी आता सांगायला गेलो की मच्छीमार कुठला स्मगलर नाही, पोटापाण्याचा विषय आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या जर अंगावर गेलात तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष तसं होऊ देणार नाही, तसं सहन करणार नाही. हे सांगण्यासाठी आज मी सगळ्या मच्छीमारांना घेऊन इथे आलो होतो. त्यांना समज दिलेली आहे. इथून जर तशी कारवाई केली नाही तर काय करायचं आम्ही बघून घेऊ. रत्नागिरी येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव हे मच्छीमारांना नाहक त्रास देत असतात अशी तक्रार मिरकरवाडा येथील मच्छीमारांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे करताच ते मच्छीमारांसमवेत कार्यालयात गेले आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. मी LED बाजू घ्यायला इकडे आलेलो नाही, पण अनाडाई जर आमच्या मच्छीमारांवर त्रास होत असेल तर मला काही वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि आमदाराच्या दबावाखाली मी कधीच काही सहन करणार नाही. मी सहन करणार पण नाही. आमदारकी आणि आमदाराची नाटे इकडे चालणार नाही. तुम्हाला कायद्यामध्ये जे करायचे ते करा. त्यांचाही पोटापाण्याचा विषय आहे. जसा विषय इकडे आहे तसा मालवणमध्येही आहे. तिकडच्याही अधिकाऱ्यांना सांगितलंय मच्छीमारांना नुकसान होईल, त्यांनी काय आता हत्यार उचलायची काय, मोठी बाहेर काढून ठेवायची. कायद्यामध्ये जेवढं बसतं तेवढं करा. अंगावर गेला तर आम्ही अंगावर जाऊ शकतो त्रास होणार नाही. आणि आमदाराच्या सांगण्यावरून जर झाडाझडती झाली तर मी उभा राहणार समोर तुमच्या. तसं काय नाही. मला आमदाराची नाटकं नको इकडे. नाही तर त्याला सांगा समोर ये, मी समोर येतो, चल होऊन जाऊ दे एकदा समोरासमोर. 2 दिवसापूर्वी स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी मिरकरवाडा येथे जाहीर सभा घेतली आणि जे मच्छीमार या सभेला गेले त्यांना त्रास देण्याचा उद्योग सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी केल्याचं समजताच निलेश राणे मच्छीमार आणि कार्यकर्त्यांसमवेत कार्यालयात गेले आणि पालव यांना धारेवर धरलं. झालं इथून पुढे त्या आमदारांनी नाटकं केली मला फोन करायचा. लक्षात ठेवा, उगाच्या कोणाच्या अंगावर जाऊ नका. ते काय स्मगलर नाहीत कुठले. आणि त्यांचा पोटापाण्याचा विषय अधिकारी म्हणून जसा लोकप्रतिनिधीचा जसा विषय असतो की त्यांचा पोटापाण्याचा विषय अगोदर हाताळला गेला पाहिजे.
इलिगल असेल जागेवर करा बंदोबस्त, पण आमदार सांगून जर करत असेल तर वागणूक कशी द्यायची हे मलाही माहिती, सहन नाही करणार कधी. रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे हे कर्तव्यदक्ष, उत्कृष्ट लेखक आणि संवेदनशील अधिकारी असल्याचं प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केलं आहे. आनंद आणि काही प्रमाणात दुःख याचा संगम असलेला असा कार्यक्रम आहे. गणेशने इतक्या काही गोष्टी सांगितल्या की फारसा स्कोप कोणासाठी सोडलेला नाहीये, पण तरी सुद्धा प्रत्येकाला वैयक्तिक काही ना काही अनुभव येत असतात आणि ते वेगवेगळे अनुभव असतात. मी इथे आल्यापासून जवळजवळ मला वाटतं 3-4 महिने झालेले आहेत आणि निश्चितपणे कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि प्रभावी अधिकारी असं त्यांचं कामकाज मला असं वाटतं मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये मला वैयक्तिकरित्या पाहायला मिळालेलं आहे. या रत्नागिरी जिल्ह्यातीलच कामगिरी नाही तर पूर्वीची जी काही कामगिरी त्यांची राहिली आहे, चिपळूणची पोस्टिंग असेल, पुण्यातली असेल किंवा कराडमध्ये. अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांची बदली झाल्यानं रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माझी बदली झाली असली तरीही मी रत्नागिरीकरांना कधीच विसरू शकत नाही, कारण माझ्या बढतीची सुरुवात नेहमी रत्नागिरीतूनच झाली आहे असं सांगून मितेश घट्टे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. DYSP म्हणून पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये 1 वर्षाचा कार्यभार पाहिला आणि प्रमोशन झाल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा रत्नागिरीमध्येच सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळं माझ्या करिअरच्या दृष्टीने जर विचार केला तर निश्चितच हा एक विलक्षण योगायोग आहे. खरं तर सतत कामात व्यस्त राहणं, स्वतःहून कामाचा आवाका वाढवणं यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असायचो. कराड, खेड या ठिकाणी काम केल्यानंतर जे मिळालेले अनुभव आहेत ते पाहता रत्नागिरीमध्ये तसं हे 2 वर्षाचे कालावधी अत्यंत शांततेचा आणि आत्तापर्यंतच्या खरंतर स्वभावाच्या विरुद्ध प्रकारचा पार पडला. परंतु त्यामध्ये सुद्धा ह्या निसर्गाच्या वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप पर्यटन केलं. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा सर्व परिचित अपरिचित स्थळं पालथी घातली. आंबा, फणस, सुपारीच्या वाडीतून फिरताना कोकणचा मेवा तोही मनसोक्त चाखला. दापोली, गुहागर या ठिकाणी समुद्राच्या किनारी अस्ताला जाणारा सूर्य मोहित करत होता. गणपतीपुळ्याला गणरायापुढं नतमस्तक होताना देहभान हरवत होतं. पावसच्या श्री स्वरूपानंद महाराजांच्या समाधीचे किंवा कशेळीच्या कनकादित्य मंदिराचे परिसरामध्ये एक वेगळ्या शांततेचा, मानसिक शांततेचा अनुभव मिळत होता. कसब्याला भेट देताना त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांच्या विरहाने आक्रंदन करणारा परिसर अस्वस्थ करत होता. निसर्गाची खरं तर अशी अजून कितीतरी रूपं असतील, परंतु ती साठवायची अजून बाकी आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा रत्नागिरीला यायचं. या प्रसंगी होम DYSP महादेव वावळे, DYSP शीतल जानवे यांच्यासह जिल्हाभरातील पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गुन्ह्यातील तपासात मितेश घट्टे यांनी केलेल्या अचूक मार्गदर्शनामुळे अनेक गुन्हे उघड झाले असल्याचं मत
DYSP गणेश इंगळे आणि DYSP शीतल जानवे यांनी व्यक्त केलं. या ठिकाणी रत्नागिरीमध्ये दीड वर्ष झाले मला. जेव्हापासून या ठिकाणी मी जॉईन झालो तेव्हापासून सुरुवातीला माझी जी पोलीस खात्यामधली सर्व्हिस होती ती अतिशय कमी होती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल थोडंसं ही अशी भावना वेगळी राहायची. आणि नंतर जेव्हा मी इथं रत्नागिरीमध्ये जॉईन झालो त्यावेळेस या ठिकाणी माननीय अपर पोलीस अधीक्षक सर या ठिकाणी 1-2 महिने आम्हाला मी थोडंसं त्यांच्याशी हे करायला थोडंसं बॅकफुटला असायचो. पण नंतर जेव्हा सरांची चांगल्या प्रकारची ओळख झाली, सरांनी अतिशय सरांचा जो स्वभाव आहे संयमी शांत आणि एकमेकांना समजून घेण्याचा तो अतिशय चांगल्या प्रकारचा होता. आणि त्यामुळं मग कुठेही आडपडदा त्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठ असं न राहता एक फ्रेंडली अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं. आणि त्यामुळं मग प्रत्येक वेळी मार्गदर्शनासाठी हक्काचा एक वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आम्हाला नेहमी सतत सोबत असायचे. आणि त्यामुळे मग कुठल्याही प्रकारची मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहत नव्हती. निरोप समारंभाच्या अनुषंगाने मला फक्त एकच भावना व्यक्त करायची आहे, ती म्हणजे सरांचं मार्गदर्शन मला 6 महिने होम DYSP असताना आणि 1.5 वर्ष चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी असताना अतिउत्कृष्ट मिळालेलं आहे. आणि त्यांच्यामुळं माझ्या व्यक्तिमत्वाच्या बऱ्याचशा कलागुणांना प्रखर असं हे मिळालेलं आहे, सलाखी मिळालेली आहे. आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे सरांच्या. कारण व्यक्तिमत्वाचे एक पैलू कशा पद्धतीनं किंवा आपापले अधिकार कशा पद्धतीनं आपण लोकांपर्यंत वापरायचे किंवा कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायचे किंवा त्याचा वापर करायचा याबद्दल सरांनी नेहमी वेळोवेळी खूप प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला खूप मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी खूप आभारी आहे सर. वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते, LCB विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष शासणे, राजापूरच्या पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की, चिपळूण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आदी अधिकाऱ्यांनी मावळते अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यपद्धतीचं भरभरून कौतुक केलं. सरांच्या बरोबर काम करताना इथं काम करताना आम्ही बराच गुहागरला असताना सरांशी संबंध आला. पुन्हा ह्याच्याशी आम्ही जैतापूरला नाणार प्रकल्पाच्या अनुषंगाने बंदोबस्ताच्या लॉ ऑर्डरच्या संदर्भात आला. आणि निश्चित असं सांगायचं झालं तर भिडे गुरुजींचा जो चिपळूणचा जो कार्यक्रम होता तो विशेष तसा अचानक उद्भवलेली परिस्थिती होती. 1-2 दिवसातच कार्यक्रम ठरला, 1-2 दिवसातच तिथं येणार होता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरोध होता कार्यक्रमाला. त्या ठिकाणचा जो कार्यक्रम हे करताना बंदोबस्त करताना सर त्या ठिकाणी स्वतःहून हजर होते. त्या बंदोबस्तामध्ये जसं साहेबांनी सांगितलं, विभूती साहेबांनी, तो लँडमार्क होता की बंदोबस्त करत असताना यापूर्वीचा जैतापूरचा जो अनुभव होता त्यामध्ये पोलिसांच्या बरोबर आंदोलकांचे क्लॅशेस झाले होते आणि सगळ्यात जास्त त्रास इतर कुठल्याही डिपार्टमेंटपेक्षा पोलीस खात्याला झाला होता. तर तो टाळण्याच्या उद्देशानं आपण नाणार बंदोबस्तामध्ये अगदी सुरुवातीला बंदोबस्त वाटपापासून ॲडिशनल साहेबांनी ब्रीफिंग करताना काही बारीक सारीक गोष्टी विचारात घेऊन ब्रीफिंग केलं होतं. प्रत्यक्ष बंदोबस्त पार पाडत असताना सुद्धा साहेब आमच्याबरोबर प्रत्येक पॉईंटवर ज्या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता त्या ठिकाणी हजर होते, मार्गदर्शन करत होते. बंदोबस्त संपल्यानंतर सुद्धा डीब्रीफिंग केल्यानंतर आज आपलं काय काय झालं प्रत्येक अधिकाऱ्यांच्याकडनं फीडबॅक घेऊन आपण काय झालं बंदोबस्तामध्ये, आज कशा पद्धतीनं आपल्या काय चुका झाल्या होऊ शकल्या असत्या किंवा आंदोलकांची काय परिस्थिती होती, लॉ अँड ऑर्डरचा त्या ठिकाणी सिच्युएशन निर्माण झाली होती, तर ती टाळण्याच्या उद्देशानं आपण काय काय निर्णय घेतले पाहिजेत ही सगळ्यांची मतं विचार घेऊन त्या ठिकाणी आपण बंदोबस्ताची आखणी केली आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होता नाणार बंदोबस्त अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि शांततेत पार पडला. साहेबांची असलेले ऋणानुबंध आहेत 9 वर्षापासूनचे आहेत, परंतु ते ऋणानुबंध आपले खूप वर्षाचे असतील असं साहेबांनी कायम साहेब पाठीशी राहिलेले आहेत. त्यामध्ये साहेबांनी स्वतःला आपण जरी पोलीस असलो तरी स्वतः व्यक्त होणं किती महत्वाचं आहे आणि ते व्यक्त होताना नुसतं समोरच्या समोर बोलणं नाही तर ते आपल्याला जे मनात वाटते, ज्या प्रसंगाला आपण तोंड दिलेलं आहे तर तो प्रसंग आपण कुठेतरी उतरून ठेवावा किंवा लिहिण्याची सवय लावावी. ते इतकं सुंदर सरांचे सगळे जे स्तंभ असतात ते खूप चांगले असतात आणि त्या अनुषंगाने ते सरांनी खूप चांगली सवय लावलेली आहे. मी मगाशी सरांना भेटले तेव्हा सांगितलं की सर माझ्या आयुष्यामध्ये एक जो कटू प्रसंग मला फेस करावा लागला तर त्या अनुषंगानं सरांची प्रेरणा घेऊन मी ते एक पुस्तक रूपानं लिहायला सुरुवात केलेली आहे.
पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दिलेल्या वचनानुसार रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला चक्क भैरीबुवाला। कोणाचं तरी नाव वापरून मच्छीमारांना त्रास देणार असाल तर याद राखा, माजी खासदार निलेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांना दिला इशारा। आणि अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे हे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांचं प्रतिपादन। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।